आत्ताच आले बघा, आपल्या जाग्यावरती बांधकाम चालू आहे तिकडं. तर आज बोरचा पाईप पण बसवून घेतलेला आहे आणि आत्ता आपण मुरुम भरतोय. म्हणजे जे लाल, ह्याला मांजरा असं मुरुम म्हणला जातो, लाल मुरुम भरतोय आपण. हे बघा तिकडं पण गाड्या, 8 गाड्या मुरुम पडल्यात. तर मुरुम खूप महाग मिळाल्या बरं. महाग म्हणजे एक गाडी 8 ते 9 हजाराची आहे. मी सांगते तुम्हाला. हा मातीचा ढिगारा थोडासा कमी झाला आहे, तिकडं भरला आहे. पलीकडं पण भरायची माती. तिकडं ते JCB बोलवलेलं आहे सकाळपासून. JCBला पण तासाला पैसे आहेत, प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो तुम्हाला सांगते. आणि हा खड्डा भरला आहे, 2 दिवसाचं पाणी, म्हणजे आज 3रा दिवस पाणी आहे ह्याच्यामध्ये. तर ठीक आहे म्हटले दादा, काही नाही होत पाण्याने, पाणी तर लागणारच आहे. बघू आपण म्हटले, उलट पाण्यामुळं भरून जाईल. काही वाटलंच तर पाणी आपल्याला अजून बघू काढता वगैरे येईल. तर हे सगळं असं. आणि सकाळी एक खडीची गाडी आली होती, खडी क्रेशन पण येते इकडं, पडले सामान काही अर्ध. आणि हे डंपर म्हणजे हायवा 8 ब्रासचा आहे तो एक हायवा बघा. 8 ब्रास म्हणजे 8000. तशा आपल्याला 40 गाड्या लागतील, कमीत कमी 40 गाड्या लागतील, वरी लागतील पण कमी नाही. तर आत्ता ही 9वी गाडी आहे, म्हणजे 8 गाड्या आधी टाकल्यात सकाळपासून आणि आता ही 9वा हायवा आहे. ह्याच्यामध्ये 8 ब्रास बसतात म्हण. तर आता हे भरून घ्यायचं आहे आपल्याला, एक लेवल करायचे. हे भरून पूर्ण एक लेवल करायचे. बोरचा तो पाईप पण आपण वरी काढला, खाली होता तो केसिंग, त्याचं हे केलं होतं, कापलं होतं थोडंसं. आता वरी करून सगळं व्यवस्थित केलंय. रस्ता नको ढासाळायला नाही का. अजून एक आलाय पाठीमागं. ते रस्ता पूर्ण थोडासा खालून सगळे त्याची लेवल खाली पडलेली आहे ना, त्याची सगळं पडले खाली. म्हटलं कडला जर घेतला तो हायवा तर काही व्हायला नको, पडायला नको ते सगळं. तिकडं पण खड्ड्यात पाणी गेले बघा, तिकडं पण पाणी साठले. बऱ्यापैकी माती कमी झाली आता, माती इथंच. सगळा जो रूम आहे तो वाघोलीमधून येतोय. वाघोलीमध्ये कुठंतरी खोदायचं काम चालू आहे, तिथला हा सगळा मुरुम येतोय. लाल आहे सगळा, दगड आहेत काही मागवलेले. तर चला, असं काम चालू आहे बघा. लवकरच आता आजचा दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस जाणार आहे सगळा मुरुम भरून घ्यायला. एक लेवल आल्याच्या नंतर परत मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अपडेट देईल, आपलं कुठपर्यंत काम आले हे सगळं. काही रोजच्या रोज नाही, पण आठवड्यातले 2-3 दिवस तुम्हाला नक्की कुठपर्यंत काम आले ते बघायला भेटेल. मला वेळ जसा मिळेल तसं मी ह्या कामावर येऊन तुम्हाला सगळ्यांना दाखवेन की बाबा कुठपर्यंत आले आपलं काम, कुठपर्यंत येते, काय करतोय आपण सध्या. तर बऱ्यापैकी आता असं काम चालू आहे आपलं. 2 गाड्या आल्या होत्या, अजून एक गाडी आली, परत ती पण गाडी इकडं खाली केलेली आहे. पहिलं म्हटलं रस्ता भरून घ्या पूर्ण. हे जे खाली दिसते का, रस्त्याच्या खाली जी सांदा आहे ती, म्हटलं पहिलं ती मजबूत करून घ्या. कारण इकडं शेतकरी लोक आहेत, मोठ्या गाड्या येतात, त्यांच्या वैरणीच्या वगैरे जनावराला घेऊन जात आहेत. आता इतके दिवस त्यांनी केलं पलीकडून, पण पलीकडून पण खडी टाकलेली आहे ना, म्हणून म्हटलं नाही, पहिलं हे इकडचं सगळं भरून घ्या, मग आपण आतलं इकडचं काम करू म्हटलं. आणि आता ते दोन्ही हायवा तिकडं वतलेले आहेत. आता त्यांना म्हटलं पहिलं ते खाली इकडं करून घ्या.
आणि वेगळी मदत मागायला आले. तर दादाची अडचण अशी आहे की तुम्ही हे फोटो बघा. म्हणजे काय झालं होतं दादा की हे ते दर्ग्याला कोण वडील आहे ते तुमच्या? बहीण आहे बहीण. बहीण आहे. हां हां. मानसिक रुग्ण आहे आणि ते वडील दर्ग्याला घेऊन गेले होते. तर मग ते रस्ता चुकले जरा. तर ती रविवार पेठ सोमवार पेठ रविवार पेठ मधून तिथून हरवलेली आहे. तर ते 27/4/2025 रोजी. अजून काही आम्ही भरपूर शोधलं पण ती काय तिचा पत्ता लागला नाही. तरी मला कळकळीची विनंती आहे. त्याच्यामुळे आई आजारी पडलेली आहे, वडील आजारी पडलेले आहेत आणि म्हणजे त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत होत चाललेली आहे बहीण नाही मिळाल्यामुळं. तरी पण लवकरात लवकर शोधून देण्यात यावं नाही का. तर दादाचं म्हणणं आहे की माझे आई वडील आहेत ताई आणि माझी बहीण एकुलती एक होती. आम्ही दोघं भाऊ आहोत आणि तिला खूप आम्ही सांभाळलं. ती बोलत पण नाहीये. माझे आई वडील ती जास्त पत्ता बित्ता सांगू शकत नाही, नाव शकत नाही. मानसिक रुग्ण आहे. मानसिक रुग्ण आहे ना. मग तुमच्या वडिलांना म्हणजे एकटं का पाठवलं तुम्ही? म्हणजे कुठं जायचे ते घेऊन? दर्ग्याला जायचे, मिरादाताला. पण म्हणजे ती तशी होती तर तुम्ही असं एकटं नव्हतं पाठवायला पाहिजे. तुमच्या वडिलांचं वय जास्त आहे म्हटलं ना तुम्ही. पण ते वडील ऐकत नाही ना. ते स्वतः त्यांना म्हणलं जाऊ नका तरी पण ते जाते. त्यांना वाटतं काय कमी होईल तिचा आजार. म्हणजे तिचा आजार कमी होईल. गोळ्या औषध चालू होत्या ना. हा ना. फिट वगैरे येत होती का? नाही फिट नाही. मानाचं रोग जरा तिला. 7वी पास झाल्यापासून लग्न वय किती आता तिचं? 47. दादाचं एकच म्हणणं आहे की माझ्या बहिणीमुळं माझे आई वडील खूप आजारी पडत आहेत. आमचं सगळं कुटुंब म्हणजे आम्ही पूर्ण कुटुंब 8 महिने झालं डिस्टर्ब आहे. आम्ही काहीच नाही करू शकत आहे. म्हणजे ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी दादा शोधतो. पूर्ण पुण्यात म्हणजे जिथे पूर्ण पुण्यात शोधतो. तिकडं कुठं शोधलं आतापर्यंत तुम्ही? आता भरपूर शोधलं पूर्ण अख्खं. हा ना. सोमवारपेठ, मंगळवारपेठ, नानापेठ, स्वारगेट. स्टेशनला बी शोधलं ना. ससून मध्ये चौकशी केली का? केली ना, 2 वेळा केली चौकशी. म्हणजे काही माहिती मिळालीच नाही अजिबात नाही. तर मी एक माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्याला एक विनंती करते. बरेचसे पुण्यामध्ये आश्रम आहेत, मुंबईला इकडं आश्रम आहेत. काय होतं आपले जरा मानसिकता नीट नसल्यावर माणूस एक ओघाने चालतो. चालत खूप लांबपर्यंत जातो. त्याला मागं फिरून पण बघायचा विचार कळत नाही. म्हणजे चालत राहतो. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे त्या ताईचा फोटो आहे. नाव आहे वंदना मधुकर जाधव. वंदना मधुकर जाधव. वय 47 आहे. खाली मोबाईल नंबर वगैरे आहे, ॲड्रेस वगैरे सगळं लिहिलेलं आहे ह्याच्यावरती. आणि ती थोडी मानसिक आहे. तर तुम्हाला म्हणजे आता हिची दशा काय झाली असेल माहिती नाही. आंघोळ नसेल, कपडे व्यवस्थित नसेल तर माणूस समोरून गेला तरी आपल्याला ओळखू येत नाही की हाच माणूस हरवलेला आहे का आणि ह्याच माणसाचं तिकडं हे केलंय का, पोस्टर वगैरे लावलंय का. तर काय होतं बाहेर फिरल्यावर वेगळं रूप येतं माणसाला. तर नक्की तुम्ही म्हणजे असं काही कुठं दिसलं किंवा कुठल्या एखाद्या आश्रमात, आज जर व्हिडिओ पण वृद्धाश्रमात कुठल्या बघत असतील तर नक्की त्यांनी ह्या ताईची माहिती मिळाली तर नक्की माझ्या व्हिडिओला मी नंबर टाकेल आणि त्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा. हे दादा खूप आतुरतेने माझ्याकडे आले होते. त्यांनी स्वतःहून म्हटले की ताई आता म्हणजे तुमचे व्हिडिओ असतात, सगळं असतं तर तुम्ही टाका. तुमचं ससूनच्या तिकडे जेवण असते. म्हणजे माझ्या रोहितच्या कॉन्टॅक्टमध्ये होते ते नेहमी, आहे का नाही. रोहितला बऱ्याचदा फोटो पण त्यांच्या बहिणीचे आलेले आहेत. तर आता त्यांनी असं सांगितलं की ताई माझा एक व्हिडिओ बनवा माझ्या बहिणीसाठी आणि टाका. तर ती खूप लांब गेली असेल तर लांबची लोक तिला बघतील आणि ओळख जर पटली तर आम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि दादानी एक सांगितले की ताई मी 25,000 बक्षीस ठेवलं होतं पण आता मी बक्षीस 50,000 पण देणार माझ्या बहिणीसाठी. पण माझी बहीण मला भेटावी, माझे आई वडील नीट होतील. म्हणजे खूप घाबरलेले आहेत, हातपाय पण थरथर कापतात दादांचे. तर खरंच बघा कितीतरी लोक असे आहेत की आपलं माणूस बाहेर हरवल्यावर इतकं काळजी घेतात. काही लोक स्वतःहून रस्त्यावर, बहीण असू, आई असू, वडील असू, रस्त्यावर सोडून दादा आज निघून जातात, सांभाळत नाहीत. पण खरंच तुमचे खूप धन्यवाद की तुम्ही तुमच्या बहिणीसाठी 8 महिने झाले एखाद्या वेड्यासारखं फिरून हुडकताय. तुमचं आज सकाळपासून तुम्ही एवढं फिरताय गाडीवर. माझी आई आजारी पडते, हे आजारी पडते. तर बघा जगात दोन्ही बाजूचे लोक आहेत. एक जण रस्त्यावर सोडायला तयार असतात, एक जण आपलं माणूस आपल्याला मिळावं म्हणून आकांताने हरवलेलं शोधायला तयार असतं. तर खरंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की दादांची बहीण कुठं
दिसली तर नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद म्हणा दादा. धन्यवाद.